आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही स्पेशली ज्या प्रकारे लोकांची दिशाभूल केली जाते महाराष्ट्रातल्या आणि शिवसैनिकांची सुद्धा दिशाभूल केली जाते त्याच्याबद्दलच मला थोडंसं सांगायचं आहे। कारण मी अगोदरच जाहीर केलेलं होतं की उद्धव साहेबांच्याबद्दल मला अतिशय आदर असल्यामुळे त्यांच्या विरोधात मी काय बोलणार नाही, परंतु जे मुद्दे उपस्थित होते त्या मुद्द्याच्या संदर्भात मात्र निश्चितपणे उत्तरं दिली जातील। जे म्हटलेलं आहे की 40 लोकांच्यामुळे चिन्ह गोठवलं गेलं, अर्थात त्यांनी वाईट शब्द वापरलेले आहेत 40 लोकांना, परंतु या 40 लोकांच्यामुळेच ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहू शकले ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे राग मी समजू शकतो, परंतु या 40पैकी प्रत्येकाने त्यांना सांगितलेलं होतं की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर राहूया नको। हा कधीही त्यांच्या विरोधामधला वाद कधीही नव्हता। त्यांनी मुख्यमंत्री बनू नये असं बिलकुल नव्हतं, परंतु हिंदुत्वापासून लांब जाऊ नये याच्यासाठी हा वाद होता। आणि हा वाद अशासाठी होता की आपली जी मूळ विचारधारा आहे ही मूळ विचारधारा आजसुद्धा त्यांनी सांगावं की आज ज्या विचारधारेबरोबर ते जात आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अजूनही त्यांनी सोडलेलं नाही आहे, मग ते हिंदुत्वाच्या विचाराबरोबर आहेत का हा सुद्धा विचार केला पाहिजे। आणि आम्ही समजू शकतो की एखादा अपमान झाला, मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून ॲडजस्टमेंट म्हणून ती केलेली असेल, तर मग त्या पक्षांनी जे पराभूत झालेले होते त्यांनी तुमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न का केला। आणि ह्याच्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला द्यायलाच लागेल की प्रयत्न झाला की झाला नाही। याच्यामध्ये मी 40ही लोकांच्या मतदारसंघामध्ये कुठली कामं सांगितलेली होती आणि 2.5 वर्षामध्ये त्याच्यातली कामं अजिबात झाली नाही अशी सुद्धा आहेत। शेवटले आपलं उत्तरदायित्व हे जनतेशी असतं। कामं ही का आमदारांची स्वतःची नसतात, खासदारांची स्वतःची नसतात, ती जनतेची कामं असतात। आणि जनतेची कामं करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर आमच्या आमदारांनी खासदारांना संपवायला निघाले तर पर्यायाने ते शिवसेना पक्षसुद्धा संपणार आहे। आज ह्याचं उत्तर कधीच दिलं गेलं नाही की तुम्हाला सातत्याने हे सांगत होते की नाही की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊया नको, झालं तेवढं नुकसान पुरेसं झालेलं आहे, आपण पूर्ण संपण्यापूर्वी आपण आपल्या मूळ मित्रपक्षाबरोबर जाऊया आणि जो विचार आहे हिंदुत्वाचा त्याच्याबरोबर जाऊया। आणि इथं म्हटलं जातं की आणि हा हिंदुत्वाचा विचार कोणी जागवलेला होता? हा हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी जागवलेला होता। आणि मग त्या हिंदुत्वापासून आपले पक्षप्रमुख लांब जात असतील तर कुठेतरी ते आज मुख्यमंत्रीपदी बसलेले आहेत असं म्हणून लोकांनी ते दुःख सहन केलेलं होतं। परंतु ते एवढ्या पातळीवर जायला लागलं की लोकांचा पराभव करण्यासाठी त्याचा वापर केला जायला लागला। आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर तुमचं असं म्हणणं आहे किंवा भाजपबरोबर जर तुम्ही म्हणता की भाजपला अनेक नावं ठेवली गेली, मग त्याच्याचबरोबर सरकार बनवायला तुम्ही का तयार झाला होता याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मिळालंच पाहिजे। आणि तिथं केवळ मुख्यमंत्रीपद भाजप आपल्याला देईल की नाही हा विश्वास नसल्यामुळे ती जर युती घडली नसली तर मग युती घडवायला तुम्ही तयार होता की नाही याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे। कारण आम्ही नॅचरल अलाईज आहोत आणि नॅचरल अलाईजच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला हे मंत्रिमंडळ स्थापन केलं त्यावेळेला तुम्ही भाजपबरोबर बोलणी केली का? बोलणी झालेली नाहीत माझ्या माहितीप्रमाणे, तुम्ही त्यांचे कॉलसुद्धा स्वीकारलेले नाहीत। आणि ज्या वेळेला याच्यावर डिस्प्यूट झाला की आपण हिंदुत्वाबरोबर राहायचं की नाही, त्यावेळेला ज्यावेळेला आमदार तुम्हाला सांगायला आले की आपण आजसुद्धा कॉम्प्रोमाइज करूया, आजसुद्धा आम्ही भाजपबरोबर आपली इलेक्शन होऊन आपण इथे जिंकलेलो आहोत, आजसुद्धा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची युती आघाडी तोडूया हे सांगायला लोक आपल्याकडे आमदार आलेत की नाही। आणि ज्याला 20 आमदार निघून गेले त्याला 20 उरलेले आमदार आणि अपक्ष आमदार आपल्याला भेटायला आले होते की नाही की आजसुद्धा आपण आपला पक्ष वाचवूया, आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन आपला पक्ष संपवूया नको। मग ते तुमच्याकडे का आले आणि त्याला तुम्ही काय उत्तर दिलेलं होतं की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर चला। म्हणजे तुम्हाला सांगायला आले की आम्ही आमचा पक्ष वाचवूया, तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ह्यांच्याबरोबर चला। हे खरं आहे की खोटं आहे याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे। शेवटी राजकारण कोणासाठी असतं? राजकारण हे जनतेसाठी असतं। कामं कोणाची होत नव्हती? जनतेची कामं होत नव्हती। आणि म्हणून जर हा उठाव झालेला असेल तर मग तो उठाव तुम्हाला माहिती होतं की हा उठाव होणार आहे, तुम्ही तो थांबवू शकत होता
उठाव झाल्यानंतर तुम्हाला असं वाटत होतं की पुरेशा प्रमाणात लोक एकत्र येणार नाहीत आणि तुम्ही ह्याचा अंदाज घेऊ शकला नाही, म्हणून हा सगळा अनर्थ घडलेला आहे. कोणी स्वतःच्या मनाने बाहेर गेलेलं नाही आहे. आणि म्हणून आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की एक गोष्टीचं स्पष्टीकरण हे सुद्धा झालं पाहिजे की खरोखर एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद देतो असं आश्वासन दिलं होतं की नाही. बाळासाहेबांनी आश्वासन दिलं असतं तर त्यांनी ते पूर्ण केलं असतं. म्हणून शिंदेसाहेब नाराज झाले का? नाराज झाले नाही. तुमच्याबरोबर कॉन्स्टंटली राहिले आणि ते तुम्हाला काय सांगत होते की तुम्ही आजसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून लांब जा. हे खरं आहे की खोटं आहे हे तरी लोकांना सांगितलं पाहिजे. आणि मग ते तुम्ही का ऐकलं नाही? ते तुम्हाला थोडंच सांगत होते की तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडा म्हणून. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुख्यमंत्रीपद हा केंद्रबिंदू आहे. हा मुख्यमंत्रीपद केंद्रबिंदू बाळासाहेबांच्या बाबतीत कधीही नव्हता. असे ते मुख्यमंत्री घडवू शकत होते, मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करू शकत होते. ज्यावेळेला आपणच म्हटलं की आपण मुख्यमंत्री बनणार त्यावेळेला हे प्रसंग उद्भवतात. आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद बनायचं नव्हतं इथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे. परंतु ज्यांनी आपल्याला आग्रह केला त्यांच्या आग्रहाला बळी का पडला? बळी पडला नसता तर आपल्या पक्षामध्ये त्याची हानी झाली नसती. आणि म्हणून आमचा जो काय उठाव आहे हा हिंदुत्वासाठी उठाव आहे. तुम्ही दाखवा हिंदुत्वासाठी उठाव आहे तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तुमच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन या आणि तुम्ही सांगा की आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने आहोत. आजसुद्धा आमचं जाहीर आव्हान आहे. आजसुद्धा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हे म्हणायला लावा तुमच्याबरोबर आणि मग तुम्ही म्हणू शकता की आम्ही हिंदुत्वाचे रक्षण करत आहोत म्हणून. हिंदुत्वाचा उच्चार करत असताना बाळासाहेबांना कधी कमीपणा वाटला नाही. कोण आपल्यावर येतं येत नाही याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. आमच्यासारखी जी माणसं दुसऱ्या पक्षामध्ये होती ती तुमच्याकडे येताना बाळासाहेबांचं हिंदुत्व बघून आले. ते हिंदुत्व बघून मराठी माणसासाठी बघितलेलं काम करून आले. मराठी माणसांसाठी गेल्या 2.5 वर्षामध्ये काय झालं याचं सुद्धा उत्तर मराठी माणसांना द्यायला लागेल. नाहीतर आम्ही मराठी माणसांच्या हितासाठी काम करतो की नाही याचं उत्तर आम्ही देऊ ना. शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची होती, 2.5 वर्षामध्ये तुम्ही देऊ शकला नाही. आणि 2.5 वर्षामध्ये तुम्ही देऊ शकला नाही. आम्ही 2 महिन्याच्या आत शिंदेसाहेबांनी 50% बिल कमी केलं शेतकऱ्यांचं. म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न करायची जबाबदारी कोणी घेतली? शिंदेसाहेबांनी घेतली. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पेट्रोलचं बिल कमी होत नव्हतं, पेट्रोलचे रेट कोणी कमी केला? शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी तो कमी केला. आणि असं बिलकुल नाही की ज्या भाजपला आज तुम्ही शिव्या घालताय त्या भाजपबरोबर तुम्ही स्वतः जायला का कबूल होता? म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असाल तर भाजप चालेल आणि तुम्ही मुख्यमंत्री नसाल तर भाजप चालणार नाही अशी आमची भूमिका बिलकुल नाही. हिंदुत्वासाठी भाजपबरोबर युती ही आदरणीय बाळासाहेबांनी केली आणि ती युतीची खरी किंमत ही बाळासाहेबांना माहिती होती, अटल बिहारी वाजपेयींना माहिती होती, प्रमोद महाजनजींना माहिती होती. आणि आज ते नसताना त्यांची युती तोडण्याचं काम हे जर महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर मग ती युती एकत्र राहावी म्हणून काय केलेलं आहे का? की केवळ आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मागितलेलं होतं, मग 2.5 वर्षानंतर ते भाजपला देऊन युती का कायम ठेवली नाही हा सुद्धा प्रश्न आहे. आणि मग मुख्यमंत्रीपद शिंदेसाहेबांना मिळालं तर शिवसेनेचा मुख्यमंत्री 5 वर्ष राहिला ना महाराष्ट्रामध्ये. ही शिवसेनेची शान आहे. आणि म्हणून हे जे काय परत परत बोललं जातं एकदा तरी तुम्ही खरं बोला, एका तरी प्रश्नाचं उत्तर द्या. मी आज सुद्धा म्हटलं की भाजपबरोबर तुम्ही जाणार होता की नाही, उत्तर द्या ना. मी छोटासा मनुष्य आहे, मी फक्त प्रवक्ता आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ नका, तुमच्या प्रवक्त्यांनी उत्तर देऊन दे की भाजपबरोबर जाणार होता की नाही. आणि जर जाणार होता तर मग ही का असं बोललं जातं आहे स्टेजवरून? लोकांना का भडकवलं जातं आहे? शिवसैनिकांना का भडकवलं जातं आहे? ज्या मुंबईबद्दल तुम्ही सांगता की मराठी माणसाची मुंबई मराठी माणसाच्या हातून जाणार, मग तुमच्याकडे 84 वगैरे असे काहीतरी आमदार हे होते, नगरसेवक, कॉर्पोरेटर्स, आणि 82 भाजपकडे सुद्धा होते ना. भाजपने एकही पद न घेता निर्विवाद पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुंबईवर एवढ्या निर्विघ्नपणे राज्य करू शकला. मग ही वस्तुस्थिती असं तुम्ही नाकारता का? याचं सुद्धा उत्तर जनतेला मिळालंच पाहिजे. आणि मग आम्ही भाजपबरोबर एकत्र आहोत तर ही युती आम्ही नाही केलेली, ती बाळासाहेबांनी केलेली युती आहे. फक्त आम्ही हिंदुत्व टिकवण्याचं काम केलेलं आहे. हिंदुत्वासाठी लढा आम्ही दिलेला आहे. स्टेजवर बोलून हिंदुत्व होत नाही. ज्या लोकांनी एकेकाळी हिंदू देवतांना शिव्या घातलेल्या आहेत, ज्यांनी बाळासाहेबांच्या वेळेपासून आणि आतासुद्धा महाराष्ट्र शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे फॅमिलीच्या बापाचा आहे का असं विचारणारी व्यक्ती तुम्हाला चालते स्टेजवर, आणि त्याचा तुम्ही उदो करता, त्यांना वेगवेगळी पदं देता. हा कुठला न्याय? आम्ही बाहेर गेलो, आम्ही एकही शब्द वाईट बोललो नाही उद्धव साहेबांच्याबद्दल. आम्ही एवढा जर त्यांचा मान ठेवतो तर वेळोवेळी तुम्ही आमच्या आमदारांचा अपमान करता.
का अपमान करता? त्यांनी काय केलेलं आहे तुमचं? ते तुम्हाला एवढीच विनंती करत होते की हिंदुत्वाबरोबर राहणं न राहणं तुमचा प्रश्न आहे. आणि एक वेळ अशी आलेली होती की ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं की तुम्हाला पाहिजे तर मुख्यमंत्री व्हा, त्याला त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपद मी कधीच मागितलेलं नाही, मुख्यमंत्रीपद तुमच्याबरोबरच राहून दे, पण तुम्ही BJP आणि शिवसेना एकत्र राहून दे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको. त्यावेळेला त्यांनी काय प्रश्न विचारला होता की असं केलं तर BJP आपल्याला पुढची 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देणार आहे का? हा प्रश्न विचारला की नाही याचं उत्तर सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांनी द्यावं. म्हणजे BJP चालेल, फक्त आम्हाला मुख्यमंत्रीपद 5 वर्षासाठी पाहिजे. हे खरं आहे की खोटं आहे? आणि जर ते खरं असेल तर ही सगळी भाषणं याच्यामधून काय अर्थ निघतो हे तुम्ही बघा. आम्हाला कधीही शिवसेनेचा कमी, आम्ही स्वतः शिवसेना आहोत, आम्ही त्या विचाराचं बरोबर राहिलो, आम्ही आमची आमदारकी पणाला लावलेली आहे. ॲक्ट काय सांगत होता की तुम्ही बाहेर पडू शकता 2/3 बहुमत असलं तर, दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज झालं पाहिजे. आम्हाला इझिली आम्ही मर्ज होऊ शकलो असतो. भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना जर असं म्हणायचं की भाजपची लोक इतर ह्याच्यामध्ये लोकांना फोडतात म्हणून, तर आम्हाला फोडू शकले असते ना, आम्हाला भाजपमध्ये घेऊन जाऊ शकले असते. का नाही गेलो आम्ही? आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून आम्ही भाजपमध्ये गेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. नाहीतर आम्ही कधी भाजपमध्ये जाऊ शकलो असतो. आम्ही शिवसेनेमध्ये राहिलो, आम्ही शिवसेना जिवंत ठेवली. नाहीतर एवढ्यात शिवसेनेमधले आज जे तुम्हाला 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार दिसतात, त्यातले 10 शिल्लक राहिले नसते. अशी परिस्थिती राष्ट्रवादीने तुमच्यावर आणली असती. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सगळ्या ह्याच्यामध्ये कधी काँग्रेस म्हणायचं नाही, कधी राष्ट्रवादी म्हणायचं नाही, सगळा जो दोष आहे तो आमच्यावर टाकायचा. कधीतरी हे थांबलं पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक गोष्ट काढायला लागेल की राष्ट्रवादीने आमचे किती प्रोजेक्ट मागे ठेवले, राष्ट्रवादीने आमच्यावर काय काय अन्याय केला. पण आमच्या दृष्टीने ते संपलेलं आहे. आमचा उठाव राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होता. आमची लढाई त्याच्यासाठी होती, शिवसेनेच्या रक्षणासाठी होती. आणि याच्या पुढची लढाई ही महाराष्ट्राच्या हितासाठी असणार आहे. जे जे निर्णय घेतले महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. आणि तुम्ही असा एक निर्णय सांगा की जो महाराष्ट्राच्या हिताचा नाही आहे. आणि म्हणून लहान लहान गोष्टी घ्यायच्या आणि लोकांना भडकवायचं. मग वस्तुस्थिती रे लोकांच्या समोर येऊन दे. आम्ही हिंदुत्वाबरोबर पासून लांब गेलो की तुम्ही हिंदुत्वापासून लांब गेला, हे सुद्धा लोकांच्या समोर येऊन दे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन हिंदुत्व जपता येतं का, हे लोकांच्या समोर येऊन दे. आणि म्हणून ही मीटिंग, ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे, ही प्रश्न विचारण्यासाठी नाही घेतली. एवढंच सांगायची की हे मुद्दे पूर्वीसुद्धा सांगितलेले होते. मी ज्या वेळेला आसामला होतो त्यावेळेला सुद्धा सांगितलेलं होतं. त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की तुम्ही जर खरोखर हिंदुत्ववादी आहे तर मग तुम्ही औरंगाबादचं नाव का बदलू शकला नाही, तुम्ही उस्मानाबादचं नाव का बदलू शकला नाही. हे ज्यावेळेला तिथून विचारलं गेलं आणि ज्याला मेजॉरिटी संपलेली होती त्याला ही नावं बदलण्यात आली. तुम्ही त्यावेळेचं रेकॉर्डिंग काढून बघा. म्हणजे आमची कमिटमेंट होती, परंतु आमचं राज्य आल्यानंतर आम्ही ही नावं बदलू हे ज्याला कळलं त्याला घाईघाईने नावं बदलण्यात आली, ठराव घेण्यात आले. पण त्यावेळेला कॅबिनेटला मेजॉरिटी नव्हती, त्यावेळेला सरकारची मेजॉरिटी गेलेली होती. त्याच्यामुळे आम्हाला नव्याने ठराव करायला लागला. पण आम्ही हे करणार आहोत हे आम्ही आसाममधून घोषित केलेलं होतं. मी प्रत्येक गोष्ट ही आदरणीय शिंदे साहेबांना विचारून सांगत असतो. आणि त्यावेळेला मी त्यांना विचारलेलं होतं की आपण हे करणार आहोत की नाही. त्यांनी म्हणाले 100% आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा काय करणार आहोत तर औरंगाबादचं नाव बदलणार आहे. कशाला? हिंदू मुस्लिम म्हणून नाही. ज्या क्रूर राजाने आमच्या महाराजांची हत्या केली, त्यांचं बोटी म्हणजे अक्षरशः शरीराचे तुकडे केले आणि ते नदीमध्ये फेकून दिले, मग त्याचं नाव महाराष्ट्रामध्ये का असावं ही त्याच्यामागची भावना आहे. तिथं कुठल्या धर्माची भावना नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी जर आपला धर्म बदलायला परवानगी दिली असती तर त्यांचं काहीच झालं नसतं, सन्मानाने त्यांना परत पाठवलं असतं. पण ते त्यांनी केलं नाही. आणि हा अभिमान महाराष्ट्राचा अभिमान आहे. आणि मग ज्याला शिंदेसाहेब तिथं शिंदेसाहेबांच्या वतीने मी तिथं अनाऊन्स केलं आसाममध्ये, त्याची तुम्ही तारीख काढून बघा आणि कॅबिनेटच्या तारीख काढून बघा. आम्ही बोलतो तसं करतो, परंतु आम्ही कोणाला वाईट म्हणत नाही. जी काय बदनामी आहे ही बदनामी थांबली पाहिजे. कारण आम्ही प्रत्येक आमदार, नाहीतर प्रत्येक आमदार येऊन सांगेल की काय काय घडलं. माझ्यासारखा ज्येष्ठ आमदार ज्याला कुठल्याही काळामध्ये वर्षाची दारं बंद नव्हती, मी कुठल्याही मुख्यमंत्र्यांना जाऊन वर्षावर भेटलेलं आहे. पवार साहेबांना सिल्वर ओकवर जाऊन कितीतरी वेळा भेटलेला आहे, कधी मला प्रतिबंध झाला नाही. कारण ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आमदारांची किंमत केली जाते. त्याच वर्षाच्या समोरच्या रस्त्यावर राहून आम्ही 10 वेळा फोन केलेले आहेत, आतमध्ये यायचं की नाही, आतमध्ये यायचं की नाही. ही किंमत असते का लोकप्रतिनिधींची? तो लोकप्रतिनिधींचा अपमान नाही, महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्रातली जनता लोकप्रतिनिधींना निवडून देत असते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की अपमान सहन करत आम्ही आमच्या निष्ठा कायम ठेवल्या. परंतु हिंदुत्व संपवायचं, शिवसेना संपवायची
हे जे काय चाललेलं होतं षडयंत्र त्याला आम्ही तोंड दिलेलं आहे. आणि तुम्हाला जर म्हणतात की पैसे घेऊन जायचं असतं आणि खोके म्हणून उल्लेख करतात, तर आम्ही भाजपमध्ये का गेलो नाही याचं सुद्धा तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. कारण भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भाजपकडे जेवढा निधी ऑफिशियली आहे त्याच्या 1/10 सुद्धा इतर पक्षांकडे नाही आहेत. हे तरी तुम्ही मान्य कराल. परंतु त्या पैशाचा वापर भाजपने आमच्यावर कधीही केलेला नाही. मी हे स्पष्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतो. आम्ही जो उठाव केला आमच्या पक्षासाठी केला आणि आमच्या पक्षासाठी आम्ही ताठमानेने उभे आहोत. आम्ही पक्षाची बांधणी व्यवस्थित मुळापासून आहे तसं आमचा पक्ष टिकवणं हे सुद्धा आमचं काम आहे. आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जशी मदत घेतली तशी आम्ही नाही घेणार. भाजप कालच्या आमच्या मेळाव्यामध्ये आम्ही कोणीही भाजपचे कार्यकर्ते घेऊन आलेलो नव्हतो. प्युअरली शिवसेनेचे प्रत्येक कार्यकर्ते होते. तुम्ही कुठेही जाऊन चौकशी करा. आणि लांबून लांबून आलेले होते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले होते. आणि म्हणून मग काहीतरी बोलायचं ह्याला अर्थ नाही. आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची तुम्ही अवश्य उत्तरं द्या. स्वतः उद्धव साहेबांनी उत्तर द्यावं अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही. ते खूप मोठे नेते आहेत. तुमच्या प्रवक्त्याला उत्तर द्यायला सांगा. आणि ह्या प्रश्नाची उत्तरं आली तर खरी बाजू कोणाची आणि खोटी बाजू कोणाची हे महाराष्ट्रातल्या जनतेला तर कळेलच. परंतु प्रत्येक शिवसैनिकांनी समजून घेतलं पाहिजे की ही खरी बाजू आहे म्हणून. आणि खरा शिवसैनिक कसा असतो याचं उत्कृष्ट उदाहरण हे शिंदेसाहेब आहेत. जिथं जिथं अडचण आली आहे, कोल्हापूरला ज्या वेळेला पूर आला, प्रचंड महापूर आला, सगळ्याच्या सगळ्या गाड्या शिंदेसाहेबांकडून गेलेल्या आहेत मदतीच्या. केरळमध्ये पूर आला, 70 डॉक्टर घेऊन तिथं उतरलेले आहेत शिंदेसाहेब. आणि म्हणून खरा शिवसैनिक असतो तो 80% समाजकारण करतो. म्हणून 80% समाजकारण करणाऱ्या शिवसैनिकला कधीतरी मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं पुण्य जर कोणी केलं असतं तर ते बाळासाहेबांनीच केलं असतं. आणि म्हणून आम्हाला लढा करायला लागला नाही. गटाचा असा आरोप आहे की बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना संपवण्याचं काम तुम्ही केलं. बाळासाहेबांनी दिलेलं नाव असेल किंवा चिन्ह असेल तुमच्यामुळे गोठवण्यात आलं. आमच्यामुळे कसं गोठवलं जाणार? तुम्हाला उत्तर द्या ना. तुम्ही त्याच्यासाठी अट्टहास केला. तुम्ही जर म्हटलं असतं तर कॉम्प्रोमाइज होऊ शकलं असतं. कॉम्प्रोमाइजची प्रपोजल तुम्हाला आली की नाही याचं उत्तर त्यांनी जनतेला दिली पाहिजे. आणि मग मी म्हणजे सर्वस्व असं कधीही चालत नाही. माझ्यापेक्षा मोठा माझा पक्ष आहे कारण तो बाळासाहेबांनी उभा केलेला आहे. ही जर भूमिका त्यावेळेला ठेवली असती तर इथपर्यंत प्रसंग आलाच नसता. त्याच वेळेला कॉम्प्रोमाइज झालं असतं. आमचं म्हणणं काय होतं की तुम्ही फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडा. एका पॉईंटवर झाले ना आमचं हे सगळं. आज तरी ती आघाडी तोडली आहे का? मग का म्हणता आम्हाला? तुम्ही आघाडी आज सुद्धा तोडली असती तर आज सुद्धा लोक एकत्र आली असती. वेळ ती तळून गेलेली. मी ह्याच्यात सुद्धा सांगितलं होतं. मी आसामवरून मुलाखत दिली त्याला सांगितलं आज शेवटचा दिवस आहे. आज तरी सांगा की आम्ही ही आघाडी तोडली आहे. आम्ही 40च्या 40 लोक आणि आमचे 10 अपक्ष आम्ही परत मुंबईला येतो, तुमच्याकडे येतो. सांगितलं होतं की नाही? तर रेकॉर्डिंग आहे. मग का नाही सांगितलं तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची आमची आघाडी संपली म्हणून? सामनाच्या अग्रलेखामध्ये एकनाथ शिंदे यांना थेट औरंगजेबाची उपमा दिलेली आहे. त्याच्यावर काय भाष्य कराल? एक असं आहे की ते वाईट बोलले म्हणून आम्ही वाईट बोलणार नाही. ही भाषा करायची, लोकांना चिडवायचं यांनी राजकारण होत नाही. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण केलं आणि तेच राजकारण करण्यासाठी आम्ही शिवसेनेमध्ये आलो. नाही तर आम्हाला शिवसेनेमध्ये येण्याची काय गरज? त्याच्यापेक्षा मोठे पक्ष होते. मी स्वतः भाजपमध्ये जाऊ शकलो असतो, गेलो नाही. शिवसेनेमध्ये का राहिलो? महाराष्ट्राचा अभिमान बाळासाहेबांनी जागृत केला म्हणून राहिलो ना. आणि तुमच्याबरोबर राहिलो तर तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने वागवणार, वाटेल तसं बोलणार, हे योग्य नाही. कोणाला कोणाची तुलना द्यायची? एखाद्याची दाढी आहे म्हणून त्याला औरंगजेब म्हणायचं. तुमच्यापेक्षा जास्त लढे त्यांनी रस्त्यावर उतरून दिलेले आहेत हिंदुत्वासाठी. हे तुम्ही कसं विसरता? हे विसरता कामा नये एवढंच आमचं म्हणणं आहे. वैचारिक मतभेद होऊ शकतात. कोणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतो. म्हणून व्यक्तिगत टीका करणं, व्यक्तिगत काहीतरी बोलणं, लोकांना वाईट वाटेल असं काहीतरी बोलणं हे साफ चुकीचं आहे. आणि तुम्हाला ती संधी होती पॅचअप करण्याची आणि होती की नव्हती याचं उत्तर तुम्ही द्या. माझं म्हणणं एकच आहे की मी एवढे प्रश्न विचारले, एका प्रश्नाचं तरी उत्तर द्या. आणि जर बघा प्रत्येक ठिकाणी मी इनिशिएटिव्ह घेतलेला, मी छोटासा मनुष्य आहे पण सगळ्या वरिष्ठांपर्यंत का पोचू शकतो? मी सिन्सिअरली काम करतो म्हणून पोचू शकतो. शेवटच्या क्षणीसुद्धा असं होतं की सेना आणि भाजप एकत्र येऊन उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ते एकत्र आले असते. परंतु यावेळेला सुद्धा काय सांगितलं? एकनाथ शिंदे नको. का नको एकनाथ शिंदे? शिवसैनिक आहेत ते. मग त्यांना बाहेर ठेवून आम्ही परत यायचं का आणि भाजपबरोबर आघाडी करायची का? आम्हाला हे मान्य नाही. कोणाला वापरायचं आणि फेकून द्यायचं हे आम्हाला अजिबात मान्य नाही. समान चिन्हांची मागणी केली याच्या मागे तुमचं काय लॉजिक आहे? याच्या मागे एकच लॉजिक आहे आणि ते हिंदुत्वाचं लॉजिक आहे. त्रिशूळ चिन्ह कशाचं आहे? हिंदुत्वाचं चिन्ह आहे. उगवता सूर्य चिन्ह कोणाचं आहे? हिंदुत्वाचं चिन्ह आहे. मग ज्याने हिंदुत्व सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली
त्यांना ते चिन्ह वापरायचा अधिकार नाही असं आमचं सुद्धा म्हणणं आहे. तुम्ही जसं बोलता आम्ही तुमच्यावर वाईट टीका नाही करत, पण हिंदुत्वासाठी लढा आम्ही दिलेला आहे, तुम्ही नाही दिला लढा. बाळासाहेबांनी लढा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे हिंदुत्व ही एक वेगळी संकल्पना बाळासाहेबांची होती की हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक हिंदू, आणि ती हिंदुत्वाची संकल्पना होती. त्याच्यावर आम्ही राहिलेलो आहोत. आणि म्हणून ह्याच्यापैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. तुम्ही बीजेपी बरोबर जायला तयार होता, पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद ही अडचण होती, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी सांगतो की तुम्ही नाही म्हणून सांगा. नाही म्हणून सांगितलं मग आम्हाला सुद्धा काहीतरी पुरावे देता येतील की नाही, आम्हाला सुद्धा काहीतरी सांगता येईल. आणि म्हणून आम्हाला जर वाईट असतं तर आम्ही शेवटपर्यंत पॅचअपचे प्रयत्न केले नसते. मी इथून निघालो त्याच्यापूर्वी सुद्धा पॅचअपचे प्रयत्न केले. संजय राऊतांनी कोर्टाच्या बाहेर असं म्हटलं आहे का शिवसेनेचं नवं चिन्ह ही नवी क्रांती घडवेल, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, नवी क्रांती घडवण्याबद्दलचा हा प्रश्न नाही आहे. नवी क्रांती कधी घडू शकतो? ज्याला आपण लोकांपर्यंत जातो त्यावेळेला. एका तरी माणसाला भेटलेत का? एका तरी शिवसैनिकाला भेटलेत का? एका तरी शाखा प्रमुखाला 2.5 वर्षामध्ये भेटलेत का? ह्याचा तुम्ही विचार करा. क्रांती करायला खालीपर्यंत जायला लागतं, दिवसरात्र मेहनत करायला लागते. आणि म्हणून ती क्रांती घडवायची असेल तर आम्हाला अत्यंत आनंद होईल. आम्हाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवायची आहे, महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने न्यायची आहेत. आणि त्याच्यासाठी शिंदेसाहेब 24 तासापैकी 20 तास काम करतात ना. आमच्यापैकी प्रत्येकजण बघा, मी तुम्हाला सांगतो आम्ही 16-16, 18-18 तास काम करतो. कशासाठी करतो? जनतेसाठी करतो. आता सुद्धा तुमच्या मला याला अर्धा तास वेळ झाला, सगळ्यांना मी भेटत होतो. सर, अंधेरीच्या जागेवर तुम्ही दावा सोडलाय का? भाजपने असा दावा केलाय की मुर्जी पटेल हे शिंदे आणि भाजप युतीचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यांनी काय दावा करावा याच्याशी आमचा प्रश्न येत नाही. ज्या वेळेला शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांची बैठक होईल त्याच वेळेला युतीचा उमेदवार जाहीर होईल. आज आम्हाला अजून चिन्ह मिळालेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही घाईघाई करून आमच्या उमेदवाराची उमेदवारी का भरावी? किंवा आम्ही जर सेना आणि बीजेपी एकत्र असू तर एका जागेवर आम्ही वाद का करावा? आमची मेजॉरिटी नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे, मग आम्ही एखाद्या आमदारकीसाठी त्यांना वाढवू असं तुम्ही गृहीत धरू नका. परंतु लेट मी कम्प्लीट अर्ध वाक्य पूर्ण करून द्या, नंतर विचारा ना. मग एखाद्या आमदारकीसाठी आम्ही त्यांच्याशी फाईट करणार असं गृहीत धरू नका. पण आम्ही आमदारकी सोडलेली सुद्धा नाही आहे. उद्या जर शिंदे साहेबांना वाटलं की ही आमदारकी आमची आहे शिवसेनेची आणि आम्ही तिथं लढवणार तर ते लढवू सुद्धा शकतात. पण आम्ही लढवली तरी ते सेना आणि बीजेपी युती म्हणूनच लढवणार. आणि शिंदे साहेबांनी तसं सांगितलं तर कदाचित बीजेपी आपला विचार सुद्धा बदलेल. आणि त्याच्यामुळे आज डिक्लेअर करणं की आमचं अजून चिन्ह सुद्धा मिळायचं आहे आम्हाला, अशा वेळेला डिक्लेअर करणं हे थोडंसं घाईचं ठरेल असं मला वाटतं. युती म्हणूनच आम्ही हे लढवणार आहोत इलेक्शन, आणि युती म्हणून आम्ही आणि बीजेपी एकत्र बसू. म्हणजे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब एकत्र बसतील आणि एकमताने जो काय निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. बीजेपीने ऑलरेडी त्यांचा जो उमेदवार आहे तो डिक्लेअर केलेला आहे आणि युतीचा उमेदवार म्हणून डिक्लेअर केला त्यांनी केला तरी बघा आम्ही केलाय का? कोणी काय म्हणू शकतो? आज मी काही म्हणू शकतो. एक मी तुम्हाला काय सांगितलं, एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या दिवशी फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब एकत्र बसतील आणि प्रेसमध्ये ज्याला जाहीर करतील, त्यांच्या शेजारी भाजपचे अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील आणि शिंदे साहेब आमचे मुख्य नेते असतील, त्याच वेळेला तो कॅन्डिडेट. तोपर्यंत कॅन्डिडेट कोणी डिक्लेअर केला तरी तो कॅन्डिडेट होऊ शकत नाही युतीचा. ते एकत्र येऊन त्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पक्षाचे नेते सगळे एकत्र बसतील आणि कॅन्डिडेट उपस्थित करतील. तोपर्यंत जे काय बोललं जातंय ते लोकांच्यामध्ये चैतन्य करण्यासाठी प्रत्येक मनुष्य प्रयत्न करत असतो. त्यांचं हे असतं की उद्या मला लढवायला लागलं तर वेळ नंतर कमी असतो. त्याच्यामुळे अगोदरपासून उमेदवार फिरायला सुरुवात करतात. कारण सध्याची इलेक्शन आणि पूर्वीच्या इलेक्शन वेगवेगळ्या होत्या. सध्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मागे घेतल्यापासून अर्ज मोजकीच मुदत तुम्हाला लोकांपर्यंत जायला मिळते. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं तर त्यांचा काही दोष म्हणता येणार नाही. आता हे शिंदेसाहेब काय करतात ह्या चाचपणीच्या संदर्भात हे प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारून सांगत नाही. ज्या दिवशी त्यांना असा योग्य उमेदवार दिसेल, आमचं चिन्ह त्यांना मिळेल, त्यावेळेला त्याचा विचार करतील आणि मला सांगतील. त्याविषयी मी प्रेस घेणारच. दर मी 2-3 दिवसांनी हल्ली प्रेस घेतो, मध्यंतरी बंद होतो. चैतन्य ऑलरेडी निर्माण झालेलं आहे. भाजप आणि सेना एकत्र आली म्हणजे चैतन्य निर्माण झालं. आणि पूर्वी सुद्धा युतीच निवडून आली होती. लोकांनी मतदान कोणाला केलं होतं? एकट्या शिवसेनेला केलं होतं का? अंधेरीमध्ये करताना भाजप आणि शिवसेना दोघांना मिळून केलं होतं. आणि आता सुद्धा भाजप आणि शिवसेना मिळून हे करतील. त्यांना भाजप, त्यांना शिवसेना स्वतःला म्हणून घ्यायचं असेल आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते जर आघाडी करणार असतील तर लोकांना कळेल की ह्यांचं हिंदुत्व बेगडी आहे म्हणून.
सर जे घडलं अब्दुल सत्तारांनी ज्या पद्धतीने भाषाचा नाही, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, अब्दुल सत्तार जी आहेत ना, त्यांचं कधी माझ्याशी बोलणं असलं तरी ते तसंच असतं. ते थोडंसं असं म्हणजे मिश्किल आहेत, म्हणजे जोरात कधी बोलतात कधी हळू बोलतात. अशी भाषा वापरणं याचं तुम्ही समर्थन करताय? मी कशाचंही समर्थन करत नाही. मी अजून अब्दुल सत्तारांना भेटलेलोच नाही आणि अब्दुल सत्तारांचा मी प्रवक्ता सुद्धा नाही. आणि त्याच्यामुळे काल मला ज्यावेळेला शिंदे साहेबांनी सांगितलं की असं काय घडलं असेल तर आपण ताबडतोब बोलेन आणि ताबडतोब समज देईन की असा प्रकार पुन्हा घडता कामा नये. कारण आम्ही शिस्तीची लोक आहोत आणि माझी खात्री आहे की त्यांचं बोलणं झालेलं असेल आणि असा प्रकार तुम्हाला पुन्हा घडलेला दिसणार नाही. भास्कर जाधव असं म्हणाले, साहेब भास्कर जाधव असं म्हणाले की फडणवीसांनी एकनाथ शिंदेना सांगितलं होतं दसरा मेळाव्यात की सगळं भाषण वाचून झाल्याशिवाय मान वर केली तर याद राखा, असं म्हणत त्यांनी नक्कल केली. हे बघा, कोण काय बोलतं ना, याला महाराष्ट्राची जनता फारशी किंमत देत नाही. तुम्ही जनतेसाठी काय करणार? गेले 1.5 महिन्यांमध्ये जनतेचा एक प्रश्न तरी लावून धरलाय का? हे घडावं असं एकदा तरी आलंय का? आम्ही शेतकऱ्यांना तिप्पट मदत केली, त्याचं कधी कौतुक केलंय का? तुमच्या वेळेला पैसे जात नव्हते, आता आम्ही 5 लाख लोकांना एका वेळेला पैसे ट्रान्सफर करतोय, त्याचं कधी कौतुक केलंय का? विजेचा रेट कमी केला, त्याची कधी तुम्ही मागणी केली होती का? अनेक प्रश्न जे लोकांशी संबंधित असतात, मग ते करायचे नाहीत. फक्त मी, माझा पक्ष, माझं एकंदर अस्तित्व याच्याचबद्दल जर कोण बोलत राहत असेल तर महाराष्ट्राने काय करायचं? महाराष्ट्राच्या जनतेने काय करायचं? बाळासाहेबांनी हा विचार कधीच केला नाही. ते झोकून देऊन काम करायचे, जनतेसाठी काम करायचे आणि त्याला शिवसेना म्हणतात आणि आम्ही तशीच शिवसेना आमची उभी आहे, उभी राहणार. केसरकर साहब, आपने चिन्ह को लेकर जो मांग की है उसमें 2 चिन्ह सेम है जो उद्धव ठाकरे की तरफ से भी मांग की गई, ऐसा क्यों किया गया? और पार्टी का जो नाम भी यूज किया गया उसमें भी करीब करीब सिमिलरिटी दिख रही है. इसमें यह है कि ये जो चिन्ह है ये हिंदुत्व की चिन्ह है और हिंदुत्व को कांग्रेस या राष्ट्रवादी नहीं मानती है, वो तो खुद को सेक्युलर पार्टी ही बताती है. तो जो गठ जो है अगर वो कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ जाता है तो उन्हें हिंदुत्व का चिन्ह यूज़ करने की मुझे ऐसे लगता है कि उन्होंने नहीं यूज़ करना चाहिए, क्योंकि हिंदुत्व उन्होंने छोड़ दिया है. उन्होंने हिंदुत्व छोड़ दिया है कांग्रेस और राष्ट्रवादी के लिए. तो इसलिए उन्होंने, हमें ये हक है कि वो चिन्ह हम यूज़ करें क्योंकि वो हिंदुत्व का चिन्ह है. इसलिए हमने क्लेम किया है. किसको मिलेगा मुझे मालूम नहीं है, जिसको भी मिलेगा ठीक है, लेकिन हमने, हमारी जो भावना थी हमने वहाँ पे दिखाई है कि हिंदुत्व के चिन्ह के अधिकारी तो हम ही है, मतलब उत्तराधिकारी हम ही है. नाम को लेकर भी आपने बिल्कुल वैसे नाम दिए का नाम इस्तेमाल करने को नहीं, बाला साहब का नाम तो हम ही ले सकते हैं. जो लोग कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ गए हैं उन्हें बाला साहब का नाम यूज़ करने का हक नहीं है, ऐसा हम लोग सोचते हैं. चाहे वो यूज़ करें, उनको अधिकार है. हमने कहाँ कहा है कि आप यूज़ मत करो, लेकिन आप बार बार बोल रहे हैं कि हम लोग यूज़ नहीं करें. तो हमने उनकी जो विचारधारा है उसको हमने कायम रखा है, उन्होंने कायम नहीं रखा. वो गए कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ, और आज भी कुछ डिसीजन लेना होता है तो उनको उनके पास जाना पड़ता है, उनको वो मिलते हैं, उनसे सलाह मशवरत करते हैं. मुझे एक बार भी दिखाई कि बाला साहब किसके घर पे गए हैं, किसको जाके मिले. अब आप मुझे एक इंसिडेंस बोलिए, ऐसे नहीं होता है. वो बाला साहब का एक अलग से महिमा था, इसीलिए हम जैसे लोग आ गए ना शिवसेना में, अभी आ गए तो उनकी राह पे ही चलेंगे. अंधेरी उपचुनाव के दौरान एनसीपी और कांग्रेस ने जाकर समर्थन दिया है और कहा है कि हम उनके साथ हैं. वो समर्थन देंगे ही, क्योंकि लोग नहीं जानते, शिवसैनिक नहीं जानते कि ये अभी शिवसेना नहीं रही, वो कांग्रेस और राष्ट्रवादी का एक घटक पक्ष बन गया है. और असली शिवसेना तो हम हैं जो हिंदुत्व के साथ है, बीजेपी के साथ है. आपको कल उन्होंने कहा कि 40 जो रावण है उन्होंने भगवान राम के धनुष को फ्रीज कर दिया. भगवान राम के भविष्य को फ्रीज तो उन्होंने किया है जिन्होंने 4 बार डेट मांगी इलेक्शन कमीशन से. वो भी अपना एफिडेविट दे सकते थे, हमने दिया तो उनको एफिडेविट देने में क्या हर्ज है. उनको ये चाहिए था कि ये फ्रीज हो जाए, फिर इसका हम लोग इशू बनाएंगे. इस इशू के लेके हम मुंबई कॉरपोरेशन के इलेक्शन बाई इलेक्शन जो है असेंबली का, उसके सामने जाएंगे. ये उनकी स्ट्रैटेजी है.
नहीं तो उनके पास चिन्ह रेडी कैसे था, हमारे पास चिन्ह रेडी क्यों नहीं था। ये उनकी स्ट्रैटेजी है, ऐसे करना है, फिर एक सिंपैथी की वेव क्रिएट करनी है और उस सिंपैथी के सपोर्ट लेके उनको जीतना है। हम लोग ऐसा नहीं करते, बाबा साहब कभी भी ऐसे नहीं करते थे, वो झगड़ते थे, वो बोलते थे रोइए मत, आप झगड़ते रहिए, और वही बाबा साहब का सिंबल है। इसलिए हम लोग बाबा साहब के पार्टी में आ गए ना, हम लोग शिवसेना में, मैं खुद आ गया, हम लोग अभी शिवसैनिक बन गए, हम लोग बाबा साहब के शिवसैनिक हैं, उनके विचारों पे चलते हैं। जो लोग उनके विचारों पे नहीं चलते उनको उनका नाम लगाने का हक नहीं है। कल बीजेपी के ऊपर उद्धव ठाकरे ने आरोप लगाया कि आप लोगों के इस कृत्य से बीजेपी को ज्यादा खुशी हो रही है, क्योंकि बीजेपी ने आपको इस्तेमाल मोहरा किया है और बाद में कचड़े के डब्बे में फेंक देंगे। ये आप कैसे बोल सकते हैं? मैं बोल रहा हूँ कि आप ही बीजेपी के साथ जाने वाले थे, हाँ या ना बोलिए ना। अगर आप ऐसा बोलते तो आप क्यों जा रहे थे उनके पास, उनके साथ क्यों रहने के लिए तैयार थे? आपको भी मालूम हुआ था कि ये मेरी गलती हो गई है, मैं हिंदुत्व से दूर आ गया हूँ, तो मुझे भी जुड़ना चाहिए। सिर्फ सवाल था मुख्यमंत्री पद का, तो उसका डिसीजन नहीं हुआ, इसलिए सब एपिसोड हो गया ना। नहीं तो आज सेना और बीजेपी इकट्ठा रहते थे। और इसके बावजूद भी अगर कांग्रेस और राष्ट्रवादी उनके साथ जाना चाहते तो उनका चॉइस है। आप लगातार एक चीज कह रहे हैं कि आप वर्षा के बाहर खड़े होकर 5-5 बार फोन करते थे, फोन नहीं उठाते थे, अंदर आने की कौन वो तो फोन किसी का उठाते नहीं है, उनके पीए नहीं उठाते थे, समझिए। वो नहीं उठाएंगे तो हम समझ सकते हैं, अगर पीए भी नहीं उठाएगा तो क्या करेंगे? अपमान की भी एक हद होती है। अगर उनकी ये हाइट है कि वो हमारा अपमान भी कर सकते हैं, वो मुझे कुछ बोल भी सकते हैं, लेकिन उनके पीए तो इतना, मैं तो छोटा नहीं हूँ कि उनका पीए भी मेरा अपमान करे और कोई उनका नौकर मेरा अपमान करे। अगर ये स्थिति आ जाती है तो फिर ऐसी वाली हालत पैदा हो जाती है पार्टी में, और पार्टी में उठाव हो जाता है। ठाकरे गटाकडनं असा दावा केला गेला की काल पक्षचिन्ह फ्रीज झालं, आता नावही घेता येणार नाहीये पक्षाचं, याचा सगळ्यात जास्त दुष्परिणाम हा शिंदे गटांनाच भोगावा लागेल, कारण की आमच्याकडे ठाकरेंसारखा ब्रँड आहे। बघा, नाव घेता येणार असं कुठे म्हटलेलं आहे? नावामध्ये काहीतरी असं ॲड करायला लागेल की तुम्ही दोघेही शिवसेना आहात, तुम्हाला वेगळं ओळखायचं कसं? तर कोण ए म्हणेल, कोण बी म्हणेल, जे काय म्हणेल ते म्हणेल कंसामध्ये, ते तुमचं नाव राहणार आहे टेम्पररी, जोपर्यंत फायनल निर्णय होणार नाही तोपर्यंत। त्याच्यामुळे शिवसेना त्या नावात असणारच। बिलकुल नाही, आम्ही शिंदे गट म्हणून आम्हाला म्हणू नका, आम्ही शिवसेना आहोत आणि आम्ही भाजप सेना युती म्हणूनच आम्ही सामोरे जाणार। लगातार कह रहे हैं कि एनसीपी और कांग्रेस के साथ नहीं जाएंगे। एमसीए का चुनाव चल रहा है, वहां पर शरद पवार ग्रुप और आशीष शेलार ग्रुप एक साथ एक पैनल में चुनाव लड़ रहे हैं, जिसमें तमाम सारे नेता भी हैं। वो तो क्रिकेट है ना, वो पॉलिटिक्स थोड़ी ही है। वो एनसीपी के, देखिए पवार साहब का एक बहुत बड़ा पर्सनालिटी है, वो क्रिकेट में भी है, वो कुश्ती में भी है, हर जगह पे, कबड्डी में भी है, वो सबको लेके चलते हैं। जब स्पोर्ट्स में जाते हैं तो वो भूल जाते हैं, पॉलिटिक्स भूल जाते हैं, और वही उनका बड़प्पन है। हिंदुत्व कभी स्पोर्ट्स में नहीं रहता है, हिंदुत्व पॉलिटिक्स में रहता है। आप समझने की कोशिश कीजिए। राजनीती होती है। निवडणुकीत आता शरद पवार आणि आशिष शेलार तुम्हाला पाहिजे तसं माझ्यात मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पाहिजे मी मराठीमध्ये पुन्हा एकदा सांगतो की पवारसाहेब एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते राजकारणापुरतं मर्यादित नाही आहे। ऑलिम्पिक म्हणजे एशियाडमध्ये कबड्डी येण्यामध्ये फार मोठा वाटा आदरणीय शरद पवार साहेबांचा होता। कबड्डीचे ऑल इंडियाचे ते प्रेसिडेंट होते, क्रिकेटचे ऑल इंडियाचे प्रेसिडेंट होते, अनेक ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याचे ते प्रेसिडेंट राहिलेले आहेत। आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे, एका पक्षाचे नाही, वेगवेगळ्या 5 पक्ष असतील तर 5ही पक्षाची लोक त्यांच्यावर असायची, कारण हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं विशेष आहे की ज्याला खेळामध्ये जातात तेव्हा ते खेळासारखे खेळाचे अध्यक्ष होतात, तिथं ते राजकारण बघत नाही आणि खेळामध्ये कधी राजकारण आणायचंच नसतं। त्यामुळे खेळ हा खेळासारखा खेळायचा असतो आणि पवारसाहेबांनी कधी त्याच्यामध्ये राजकारण आणलं नाही। त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण त्यांचा एवढा आदर करतो आणि त्यांना भीष्म पितामह म्हणतो। आज इंडियन पॉलिटिक्सचे जसे भीष्म पितामह आहेत तसे ते स्पोर्ट्समध्ये सुद्धा भीष्म पितामहच आहे आणि त्यांना तो माल संपूर्ण भारतामध्ये मिळतो।
तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये जा, दिल्लीला गेला आणि पवारसाहेबांनी कोणाला फोन केला, तुमचं काम होणारच. तिथं पवारसाहेब कुठल्या पक्षाचे विचारलं जात नाही. हा एक व्यक्तीचा महिमा आहे, त्याचा आणि राजकारणाच्या ह्याचा काहीही संबंध नाही. तुम्ही आता म्हणालात की खेळामध्ये हिंदुत्व नसतं, राजकारणामध्ये हिंदुत्व असतं, याचा नेमका अर्थ हिंदुत्व नाही, मी असं म्हटलं नाही. त्यांनी मला प्रश्न विचारला की खेळामध्ये हिंदुत्व दिसत नाही का, तर त्याच्यावर मी सांगितलं खेळामध्ये असे प्रकार चालत नाही. हा हिंदू हा मुसलमान नाही. टीमचे मेंबर म्हणजे टीमचा मेंबर. मोहम्मद अझरुद्दीन जर भारताचा कॅप्टन असेल तर त्याचा कुठला धर्म आहे आम्ही विचारत नाही, तो भारताचा कॅप्टन आहे आणि तो भारतीय आहे. कारण आम्ही हिंदू आणि मुसलमानावरून भारतीय ठरवत नाही. भारत हरल्यानंतर जे फटाके लावतात त्यांना मात्र आम्ही हिंदू मानत नाही. ते पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात त्यांना आम्ही हिंदू मानत नाही. जे खलिस्तान जिंदाबाद म्हणतात त्यांना आम्ही हिंदू मानत नाही. ही आमची हिंदुत्वाची व्याख्या जी बाळासाहेबांनी अख्ख्या महाराष्ट्राला शिकवली. म्हणून बाळासाहेब जोपर्यंत होते तोपर्यंत भारत हरल्यानंतर पाकिस्तानबरोबर फटाके लावायची कोणाची हिंमत होत नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. जे खरं आहे ते खरं आहे. कि आज अनिल देसाई उद्धव जी के तरफ से गए दिल्ली हाईकोर्ट में और उन्होंने चुनाव आयोग को चुनौती दी है कि उनका कहना सुना नहीं और आनंद फानंद ने चुनाव आयोग को रिलीज कर दिया थी. इसको लेकर अब उन्होंने कोर्ट में चुनौती दी. देखिए जो भी हाईकोर्ट में चलता है उसके बारे में कमेंट करना ठीक बात नहीं है. मैं भी इस पर कुछ कमेंट करना नहीं. आप लोगों ने भी कैविएट दाखिल किया इसके लिए? कैविएट दाखिल करना हमारा हक है ना. हमारी सुने बगैर ये डिस्प्यूट किसके साथ है? हमारा उनका डिस्प्यूट है, तो उसमें हमारा कैविएट आएगा. जब तक हमारा नहीं सुनते वो उनकी नहीं सुन सकते.